नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे कार्यशाळेच्या माध्यमातून शाडू मातीची गणेश मूर्ती जी आपण घडवत असतो ती या व्हिडिओद्वारे आज त्याचं प्रात्यक्षिक आपण समजावून घेणार आहोत। मूर्तीसाठी लागणारा बेस, मूर्तीचा पिढ्याचा जो भाग आहे तो सुरुवातीला आपण या पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे। मूर्ती तयार करण्यासाठी घरातच उपलब्ध असलेले विविध साधनं तुम्हाला वापरता येणार आहेत। उदाहरणार्थ आईस्क्रीमच्या काड्यांपासून विशिष्ट कोपरे कट करून तयार केलेली काही साधनं असतील, घरात असणारी पट्टी असेल, पत्रा असेल, चमचा असेल, अशी काही साधनं वापरून आपण शाडू मातीपासून गणेश मूर्तीची निर्मिती करणार आहोत। तुमच्या समोर दोन शंकूच्या आकारासारखे भाग तयार केलेले आहेत। त्याची टोकं आपण काढून टाकलेली आहेत आणि गणपतीच्या मांड्यांसारखी त्याची रचना केलेली दिसते आहे। मांड्यांच्या पाठीमागे एक आयताकृती ठोकळा जोडलेला आहे आणि वरती पोटाचा भाग गोल वर्तुळ त्यासाठी आपण वापरलेला आहे आणि हे सर्व भाग मातीच्या साह्याने या पद्धतीने सांधून घेतलेले आहेत। ज्या ठिकाणी माती कमी आहे किंवा माती भरण्याची आवश्यकता वाटते आहे त्या ठिकाणी माती आपण जास्तीची भरून घेतो आहे आणि ज्या ठिकाणी माती अनावश्यक आहे, जास्त वाटते, त्या ठिकाणची माती आपण या पद्धतीने काढून घ्यायची आहे। त्यासाठी हॅक्सो ब्लेड असेल, आईस्क्रीमच्या काड्यांचा काही कट केलेला भाग असेल, काही टोकदार तुमच्याकडे घरात असलेल्या वस्तू असतील, त्या काळजीपूर्वक हाताळून गणपती बाप्पाच्या मूर्तीवरचं कोरीव काम आपण या ठिकाणी शिकणार आहोत। वरती आपण छातीचा भाग लावलेला तुम्हाला दिसतो आहे। छातीचा आकार बोटांनी त्याला देण्याचा प्रयत्न करायचा आहे। जास्त झालेली माती कशा पद्धतीने आपण काढायची ते तुम्हाला या प्रात्यक्षिकात दिसतं आहे। आवश्यक त्या ठिकाणी माती वाढवावी लागणार आहे। छातीचा भाग झाल्यानंतर वरती आपण बाप्पाच्या चेहऱ्यासाठीचा एक वर्तुळ चिकटवलेला आहे। चिकटवताना तुमच्या लक्षात आला असेल, दोन्ही भागावरची जागा खरबडीत करून घ्यायची आहे, म्हणजे पकड मजबूत होते। आणि चेहऱ्याचं वर्तुळ लावून झाल्यानंतर आपण हातांचा भाग आता जोडतो आहे। हात बनवण्यासाठी गोलाकार बोटासारखा भाग जो आहे तो आपण इथे तयार करून घेतलेला आहे। हे सगळे भाग जोडताना जिथे जोड भाग आलेला आहे तिथे व्यवस्थित माती भरायची आहे आणि मूर्तीमध्ये कुठेही गॅप राहणार नाही, पोकळी राहणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। एक गाजरासारखा भाग तयार करून तो निमुळता केलेला आहे एक भाग त्याचा, आणि पुढचा जाडसर भाग जो आहे तो फ्लॅट केलेला आहे, सपाट केलेला आहे।
आणि तो चेहऱ्यासाठी बनवलेलं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळावर अशा पद्धतीने आपण चिकटवून घेतलेलं आहे. हे सगळं काम करत असताना अधूनमधून थोडासा पाण्याने हात ओला करून घ्यायचा आहे आणि मूर्तीला एक विशिष्ट फिनिशिंग या पद्धतीने द्यायची आहे. पाठीमागे डोक्याचा जो भाग आहे तिथे माती जास्त झाली म्हणून मी पट्टीने या पद्धतीने ती काढून घेतलेली आहे. हे सगळं करत असताना आपण जोडलेले वेगवेगळे भाग एकमेकांना कसे जोडले जातील, ते जोडताना आवश्यक ठिकाणी माती कशी भरली जाईल त्याचाही व्यवस्थित विचार करून आपण ती माती भरायची आहे, अनावश्यक माती काढायची आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण विविध साधनं वापरतो आहे जे आपल्याला घरातच उपलब्ध आहेत. मुकुटाचा भाग तयार करण्यासाठी आपण बघा एक कढई सारखा भाग करून घेतलाय आणि चेहऱ्याच्या वर्तुळावर तो या पद्धतीने बरोबर चिकटवलेला आहे. आता आपण त्या गणपतीचे कान तयार करतो आहे. त्याच्यासाठी एक गोल भाकरी सारखा आकार तयार करायचा आहे, पेढ्यासारखा आकार तयार करायचा आहे आणि तो बरोबर मध्यभागी मी कापलेला आहे. अर्धवर्तुळ तयार केलेत आणि अर्धवर्तुळाचे गोलाकृती जो भाग आहे तो भाग चेहऱ्याच्या बाजूने चिकटवलेला आहे. दोन्ही भाग सारखे कट केलेले आहेत. चिकटवताना ते दोन्ही भाग घासून घेतलेले आहेत हॅक्सो ब्लेडच्या साहाय्याने आणि मग मूर्तीवर या पद्धतीने आपण ते चिकटवलेले आहेत. दोन्ही कान सारखे करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आवश्यक त्या ठिकाणी माती भरायची आहे आणि जिथे माती जास्त झालेली आहे तिथली माती आपल्याकडे असणाऱ्या साधनांच्या साहाय्याने काढून टाकायची आहे. तुमच्या समोर एखादी गणपतीची मूर्ती किंवा एखादा गणपतीचा फोटो ठेवा, म्हणजे ते आकार कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचे आहेत त्याची एक योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे. मधून मधून ओल्या पाण्याचा हात लावून त्या मूर्तीला मी फिनिशिंग करतो आहे. त्याचा मातीचा चिकनपणा जो आहे तो आपल्याला त्याच्यामुळे राखता येणार आहे आणि माती जास्त कडक होणार नाहीये. आपल्याला त्यावर काम हे व्यवस्थितपणाने करता येणार आहे. मुकुटावर असलेली डिझाईन ती तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपण कढईसारखा भाग, एका पंतीसारखा भाग तो चिकटवून घेतला होता. त्यानंतर एक पेढ्यासारखा भाग तयार केला, त्यानंतर एक छोटा वर्तुळ तयार केला आणि त्यानंतर आता एक बारीक वळई तयार करून त्या मुकुटाच्या समोरच्या भागावर आपण लावलेली आहे. वेगवेगळ्या डिझाईनचे, वेगवेगळ्या आकाराचे मुकुट तुम्ही पाहिलेले असतात. त्यापैकी एक मुकुटाचा छानसा आकार डोळ्यासमोर ठेवायचा आहे. समोर एखादं चित्र ठेवलं तरीही चालणार आहे आणि त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे गणपतीचा मुकुट असेल, हार असेल, असे विविध अलंकार आता आपण गणपतीला मूर्तीमध्ये साकारतो आहे. हे सगळं करत असताना त्या अलंकारावरची डिझाईन ती तयार करण्यासाठी आईस्क्रीमची कट केलेली काडी तिचा उपयोग मी इथे करतो आहे. तुमच्याकडे जुने बॉल पेन असतील, स्केच पेन असेल, त्याचाही उपयोग तुम्हाला या अलंकारावरचे नक्षीकाम करण्यासाठी करता येणार आहे. मूर्ती तयार करत असताना गणपतीचे वेगवेगळे अवयव आपण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जोडलेले आहेत.
हे जोडताना बरोबर मातीचं पॅकिंग त्यात आलेलं आहे की नाही, मातीने नीट तो भाग प्रत्येक अवयव जोडलेला आहे की नाही, त्याच्यावरचे डाग, दागिने, मुकुट हे सर्व अगोदरच्या मातीला एकजीव झालेले आहेत की नाही हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आपण ते भाग एकमेकावर चिकटवून घ्यायचे आहेत, लावून घ्यायचे आहेत. स्केच पेनच्या टोपणने तयार केलेलं डिझाईन तुम्हाला या ठिकाणी दिसतं आहे बघा. अतिशय सुंदर असं डिझाईन तुमच्याकडे असणारे पेनचे टोपण असेल, आईस्क्रीमच्या काड्या असतील किंवा अन्य काही साधनं, त्याचा कल्पकतेने तुम्हाला या ठिकाणी उपयोग करता येणार आहे. जितका सराव तुम्ही यामध्ये कराल तितक्या तुम्हाला कल्पना सुचतील आणि विविध कल्पनांनी आपण आपली मूर्ती सुबक आणि आकर्षक बनवू शकणार आहे. डोळ्याचा भाग, चेहऱ्यावर डोळ्याचा भाग ज्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी मी अंगठ्याच्या साहाय्याने खोलगट भाग तयार करून घेतलेला होता आणि त्यानंतर एक छोटासा डोळ्याचा दोन्ही बाजूला निमुळता आणि मध्यभागी फुगीर असा आकार तयार करून डोळ्यांवर लावलेला आहे. आणि आता आपण गणपतीचे हात कसे तयार करायचे हा भाग शिकतोय बघा. हात तयार करण्यासाठी सुरुवातीला एक चौकोनी मातीचा आकार तयार करून घेतलेला होता, तो सपाट केला, फ्लॅट केला. त्यानंतर बारीक वळई तयार करून आवश्यक त्या प्रमाणामध्ये गणपतीचे बोट त्या वळईतून मी तयार करून घेतलेले आहेत आणि एक सुंदर हात आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. जोडताना अगोदर हाताचे जे मनगट आहे त्या ठिकाणी एक खोलगट भाग तयार करून घेतला आणि जो गणपतीचा पंजाचा भाग आहे त्याच्या पाठीमागे त्या खोलगट भागामध्ये बरोबर फिट्ट बसेल असा आकार तयार करून त्या मनगटावर तो हात, आशीर्वाद देतानाचा हात आपण जोडलेला आहे. आता मोदक बाप्पाच्या हातात असलेला जो हात आहे तो हात आपण या ठिकाणी अगोदरच्या हाताच्या सांगितलेल्या कृतीप्रमाणेच तयार करून घ्यायचा आहे. आयताकृती, चौकोनाकृती एक सपाट पृष्ठभाग तयार केला. एक दोरी सारखा मातीचा भाग तयार करून त्याचे बोटांच्या आवश्यकतेनुसार त्या आकारात कट करून भाग आपल्या बोटांप्रमाणे लावून घेतलेत. मनगटावर फिट करण्यासाठी एक खोलगट भाग तयार करून घेतला आणि तो या पद्धतीने जोडला. गणपतीचा मोदक सुद्धा आपण एक नारळासारखा, मोदकासारखा आकार तयार करून गणपतीच्या हातात दिलेला आहे. त्याचप्रमाणे गणपतीचा दात हाही आपण आता त्याच पद्धतीने बसवतो आहे. साधारणपणे 7 इंचाची ही गणपती बाप्पाची मूर्ती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. लवकरच या गणपतीला आपण रंगकामाचा जो भाग आहे तोही प्रदर्शित व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. मूर्ती तयार करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे प्रमाण. मूलभूत आकारांपासून आपण या मूर्तीला साकारण्याचं प्रशिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे. खूप अगदी बारकावे त्यात आलेले नसले तरी सुद्धा प्रमाणात जर तुम्ही ही मूर्ती केली, प्रमाणावर जर विशेष लक्ष तुम्ही दिलं तर निश्चितच बाप्पांची मूर्ती तुम्ही छान प्रकारे सुबकरित्या साकारू शकणार आहात.
सुंदर मूर्ती तयार करा आणि या तयार झालेल्या मूर्तीला एक 5-6 दिवस सुकू द्या. सुकल्यानंतर ही माती थोडीशी कडक बनेल आणि माती कडक झाल्यानंतर आपण तिला रंगकाम करू शकणार आहोत. रंगकामाचा व्हिडिओ सुद्धा लवकरच प्रदर्शित केला जाईल. धन्यवाद.